नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। 2024च्या शेवटच्या वीकेंडला म्हणजेच 28 आणि 29 डिसेंबरला मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही गेलो होतो पवना लेक कॅम्पिंगला आणि तोच सगळा एक्सपिरियन्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कसं होतं, कसं पोहोचलो वगैरे वगैरे। तर सुरुवात झाली आमची ट्रॅफिकमधून। डोंबिवलीच्या शिळफाटा रोडवरती त्या 2 दिवसांमध्ये इतकं प्रचंड ट्रॅफिक होतं की तिथेच साधारण आमचा 1 तास तरी गेला होता। बाईकवरनं आम्ही सगळे निघालो होतो। मध्ये वाटेमध्ये पनवेलला जे दत्तगुरू स्नॅक्स आहे त्याच्या समोरच एक हा छान वडा मिळतो, तो खाल्ला आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। कारण आम्ही ना साधारण दुपारी जेवून निघणार होतो, पण घाईघाईमध्ये निघताना सगळ्यांचंच काही पोटभरीचं जेवण झालं नव्हतं। आम्ही आणला होता सोबतीला पण नाश्ता, पण म्हटलं की तिथे तो वडा छान मिळतो तर तो खाऊया। वडा आणि साधा डोसा पण एकदम कमाल होता। तिथून निघालो, लोणावळ्यापर्यंत जायचं होतं, कसं ते वगैरे माहिती होतं। ओल्ड खंडाळा जो घाट आहे तिथून आम्ही जाणार होतो। खरं तर हा प्लॅन ना इतका सडनली बनला होता त्याच्यामुळे आम्हीही काही विशेष प्लॅनिंग केलं नव्हतं, पण लास्ट मोमेंट प्लॅनसाठी आणि बजेट ट्रॅव्हलसाठी चांगला एक्सपिरियन्स होता। मी पहिल्यांदा कॅम्पिंग वगैरे असं काहीतरी एक्सपिरियन्स केलं असेल, कारण अन्यथा मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मला असं छान म्हणजे मला हॉटेल रूम्स वगैरे ह्याच्याविषयीचं अट्रॅक्शन आहे। ज्या फॅन्सी कॉटेजेस आणि जे रिसॉर्ट्स असं असतात ते हिमाचलला वगैरे गेल्यावरती तिथे पण आम्ही असे छान छान एअरबीएनबी वगैरे बघायचो इत्यादी इत्यादी। मुद्दा भरकटत नाही तर पनवेलवरून मग ओल्ड खंडाळाचा घाट आहे तो पार करून मग आम्ही लोणावळ्याला पोहोचणार होतो। मधले हे जे मी वाटेतले व्हिज्युअल्स जोडले आहेत ते आत्ता कितीही छान वाटत असले समोरून बघायला तरी इतका प्रवास झाला की तिथे थोडाफार कंटाळा आला होता। पण अगेन छान होतं वातावरण, एकूणच थंडी होती, दोन्ही बाजूला झाडं, दुतर्फा झाडी आणि ना आत्ता जानेवारी आणि डिसेंबर महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी पदयात्रा निघतात ना शिर्डीला जायला। तर तो आधीचा जो घाट एरिया होता ना माळशेज जवळचा वगैरे, तर तिकडे ना बऱ्यापैकी आम्हाला असे जे साईसेवक असतात ते वगैरे दिसत होते आणि चालत होते ते वाटेवरून आणि आम्ही बाजूने जात होतो अर्थात। सो थोड्या वेळ मी आता इथे तुम्हाला छान हा प्रवास पाहायला देते आणि नंतर पुन्हा सांगते पुढची स्टोरी। हा सगळा काळोखमय प्रवास करण्याआधी ना खंडाळा घाटाच्या सुरुवातीला ह्या भज्या खाल्ल्या होत्या, ते सांगायचं राहिलं म्हणून आता इथे पुढे ही क्लिप जोडली। आणि अखेरीस आम्ही साधारण 4चं चेक इन होतं, पण आम्ही एक 8, 8:30ला वगैरे पवना लेक परिसरामध्ये पोहोचलो। अतिथी कॅम्पिंग म्हणून जो भाग होता तिथे आम्ही गेलो होतो। ही त्याची छान अशी एंट्रन्स होती।
999 रुपये प्रति व्यक्ती असं त्याचे दर होते आणि त्यामध्ये तुम्हाला बोटिंग, कायाकिंग, जेवण म्हणजे अर्थात बार्बेक्यू आणि मील आणि त्या व्यतिरिक्त तिथे जे कार्यक्रम वगैरे होणार म्हणजे कॅरिओके होता, बॉनफायर होतं वगैरे वगैरे, जे गेम्स वगैरे ते सगळं आणि हा अर्थात टेंट एक, असं सगळं सुविधा 999 प्रति पर्सन सेमी इंग्लिश अशी सगळी सोय होती. आणि त्यांनी ना म्हणजे मला खरं तर एवढं अपेक्षित नव्हतं खरं सांगायचं तर, पण इतकं लाईटिंग आणि मे बी मला वाटतं न्यू इयर असेल म्हणून इतकं छान सजावट केली असेल. पण लाईटिंग आणि बऱ्याच ठिकाणी हे जे फोटो बूथ स्पेशली कपल्ससाठी वगैरे तर ही जागा फोटो काढण्यासाठी जन्नतच आहे. आणि हे ना खाली जाताना त्यांनी असं एक डोमसारखं बनवलं होतं आणि तिथे सुद्धा अशा छान फेरी लाईट्स सोडल्या होत्या. खाली सुद्धा काही टेंट्स लावलेले आहेत म्हणजे इथून सरळ समोर जो आहे ना तो पवना लेकच आहे. आणि आता रात्री अर्थात ते व्हिज्युअल्स आम्हाला दिसले नाहीत कारण आम्ही उशिरा पोहोचलो होतो, पण अर्ली मॉर्निंगचे व्हिज्युअल्स पण मी पुढे जोडले आहेत, ते तुम्ही बघाच. इथे त्यांनी हे जो तुम्हाला दिसतोय ना तो स्पीकर त्याच्यावरती गाणी लावली होती. आम्ही डान्स वगैरे पण मस्त केला, पण तो बघण्यासारखा नाही आहे त्याच्यामुळे मी तो दाखवणार नाही. बाय द वे ही माझी मैत्रीण साक्षी आणि आमचे काही फ्रेंड्स आम्ही सगळे गेलो होतो. बार्बेक्यूमध्ये आम्हाला उशीर झाला होता पोहोचायला, त्याच्यामुळे जे मिळालं ते खाल्लं, पण जेवण नीट जेवलो आम्ही. साक्षीने थेपले पण आणले होते. काकू तुम्ही जर ऐकत असाल व्हिडिओमध्ये तर थँक्यू फॉर दॅट. नंतर कॅरिओके नाईट वगैरे होती ती अटेंड केली, म्हणजे असे त्यांनी आणलं होतं ह्या ग्रुपने, त्यांच्याबरोबर आम्ही ते गात होते, आम्ही जॉईन केलं होतं, बॅडमिंटन खेळलो आणि मग झोपलो. सकाळ झाली आमची ह्या सुंदर व्हिज्युअल्ससह. पवना लेकवरती संपूर्णपणे अशी धुक्याची चादर होती आणि सगळे जे टेंट्स होते ना म्हणजे टेंटच्या आतून पण असे दवबिंदू आणि एकदम ओलावा धरला होता. हळूहळू छान सूर्य उगवत होता आणि सूर्याचं प्रतिबिंब त्या पवना लेकच्या पाण्यावरती तरंगत होतं. खूप सुंदर होतं, म्हणजे मला व्हिडिओ किती जस्टिस करू शकतो हे माहीत नाही, पण प्रत्यक्ष पाहताना अत्यंत सुंदर होतं. त्याच्यानंतर ना आम्ही सकाळी ॲक्च्युली लवकर निघालो कारण वाटेत आम्हाला ना एक गगनगिरी महाराज मठाला सुद्धा भेट द्यायची होती. त्या मठाला बाहेरून तरी मी भेट दिली होती आणि त्याचे व्हिज्युअल्स पण जोडलेत पुढे. मी पुन्हा त्याचा एक सविस्तर व्हिडिओ वेगळा करीनच, पण इथे तुम्हाला मी झलक दाखवणार आहे. पण तिथे पोहोचायच्या आधी लोणावळ्याचं हे जे मार्केट मेन एरिया आहे, सुनील वॅक्स म्युझियम जे आहे, जे प्रसिद्ध आहे बऱ्यापैकी, तिथे आम्ही गेलो आणि तिथून पुढे पोहोचलो बुवांची मिसळ खायला. मी बाकी ह्या प्रवासातली तुम्हाला जर सगळ्यात मेन हायलाईट सांगायची ना तर ती म्हणजे ही मिसळ. इतकी झणझणीत मिसळ होती, म्हणजे मला एक तर मिसळ हा प्रकारच मला बऱ्यापैकी आवडतो, त्यात वडा वगैरे असेल तर म्हणजे आणखीनच आहा. मिसळ आणि सोलकढी आणि वडेसुद्धा घेतले होते. वड्याबरोबर जे ठेचा टाईप चटणी मिळते ना ती पण कमाल होती. आणि बराच प्रवास केला ह्याच्या खाण्यासाठी ह्या. पण तुम्ही कधी जर गेलात तर बुवांची मिसळला नक्की भेट द्या. अगदी बजेटमध्ये 70-90 रुपयाला वगैरे तुम्हाला बटर मिसळ असं मिळेल. त्यानंतर पुन्हा खंडाळाच्या मार्गावरूनच त्याच घाटावरून आम्ही निघालो. आम्ही म्हटलं तसं बाईक चालवली. सो ज्यांनी बाईक चालवली आमच्या ग्रुपमध्ये त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा इकडे कौतुक. सुरळीत नेलं, सुखरूप आणलं आणि कुठेही काही देवाच्या कृपेने काहीही दुर्घटना घडली नाही. आणि खरं तर त्या वाटेत जातानाच आम्ही मध्ये पेरू वगैरे थांबलो होतो, पण ते काही मला शूट करता आलं नाही कारण गडबडीमध्ये होतो आम्ही सगळेच. आणि ये सकाळच्या वेळेचे पण हे छान छान व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न. ते आहे खोपोलीचं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आणि खरं तर यापूर्वी ही बिल्डिंग जी होती, जी इमारत आहे ती इतकी मोठी नव्हती, पण आता मागील काही वर्षांमध्ये अनेक भाविकांनी केलेल्या मदतीने असेल किंवा देणगी स्वरूपात ह्या बिल्डिंगचं सगळं कन्स्ट्रक्शनसुद्धा बदललं गेलं. आणि हा तो प्रसिद्ध झरा जिथे साधारण बारमाही पाणी असतं, कमी अधिक स्वरूपात का असे ना पण असतं. पावसाळ्यामध्ये तर हे प्रचंड म्हणजे दोन्ही ते असं एक म्हणतात की ना ह्या
मठाच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी येतं, कितीही पाऊस पडला तरी. पण मठात कधी त्याने प्रवेश केलेला नाही आहे त्या पाण्याने. ती काय लीलया आहे, काय किमया आहे ते माहीत नाही, पण असं आहे. तुम्ही असं ऐकलं असेल, याबाबतची काही स्टोरी तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याचं काही कारण असेल विशेष तर. आणि मध्ये समोर तुम्हाला जे डोंगरामध्ये ना एक ठिकाण आहे तिथे, जिथे गगनगिरी महाराज समाधीला बसायचे असं म्हटलं जातं. आणि ते सुद्धा फार प्रेक्षणीय, म्हणजे आता एक अनुभव घेण्यासारखं आहे. शांतता तिथली अनुभवण्यासारखी आहे. आणि येस, असा एकूण तिथला सुद्धा बाहेरूनच आम्ही बघितलं. पुढे मी म्हटलं तसं मी भविष्यात कधीतरी तिथेही तुम्हाला आतून ती सैर घडवीन. आणि असा झाला 2 दिवसाचा कॅम्पिंगचा अनुभव. हे काही व्हिज्युअल्स, फोटो वगैरे, आम्ही सगळे ना खूप मजा करण्यामध्ये इतके गुंग होतो की फार फोटो काढलेले नाही आहेत. पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. आणि पुढच्या वेळी जर कॅम्पिंगला जात असाल तर तुम्ही अतिथी कॅम्पला सुद्धा नक्की विचार करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. थोडं गडबड धावपळ झाली, पण येस, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय.